जळगाव लोकसभा मतदारसंघातल्या या सगळ्या प्रवासात आपण काही विद्यार्थ्यांशी आता बोलणार आहोत. अमळनेरमधल्या प्रताप कॉलेजचे हे सगळे विद्यार्थी आहेत. पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. पहिल्यांदा मतदानाला जाताना नेमकं काय डोक्यात आहे त्यांच्या जाणून घेऊ. काय वाटतं तुला? पहिल्यांदा मतदान करणार आहेस, काय काय मनात आहे, कशासाठी मतदान करायचं? एकतर पहिला मुद्दा असा की आपला राष्ट्रपिता महात्मा गांधी सांगून गेले आहेत की खेड्यांकडे चला आणि भारत हा खेड्यांचा देश आहे. म्हणून मी ज्या मतदारसंघात राहतो आहे त्या ठिकाणी खेड्यांचं प्रमाण जास्त आहे आणि अशा ठिकाणी खेड्यांचा म्हणजे ग्रामीण भागाचा विकास जास्त व्हावा असं मला वाटतं आहे. आणि ग्रामीण भागातील शेतकरी, महिला, त्याचबरोबर युवक या सर्वांना केंद्रस्थानी मानून ग्रामीण भागाचा विकास हा केला पाहिजे, जेणेकरून हा भारत पुढे जाऊन महासत्ता बनेल. ग्रामीण भागाचा विकास व्हायला पाहिजे आणि तो त्याचा मुद्दा आहे. तुला काय वाटतं, काय गोष्टी डोक्यात ठेवल्या पाहिजेत, काय नेमके मुद्दे असले पाहिजेत आणि मतदान पहिल्यांदा करणार आहे, काय काय मनात आहे, कसं वाटतं? मी पहिल्यांदा मतदान करणार आहे, त्यामुळे मला एक आनंद वाटेल की एक म्हणजे सामान्य तरुणाला सक्रिय सहभाग करण्याची एक संधी असेल. आणि मला तरी असं वाटतं की मतदानात महिलांचा सक्रिय सहभाग असावा की जेणेकरून महिलांचे जे प्रॉब्लेम्स असतील की ते शासनापर्यंत पोहोचून सॉल्व्ह होऊ शकतील. मग ते महिला अत्याचारासंबंधी असो की शिक्षणासंबंधी असो. आणि एक मतदान केल्यानंतर एक चांगला सामान्य व्यक्ती निवडून आला तर मग तरुणांचा एक सक्रिय सहभाग असेल, गरिबांचे प्रॉब्लेम, सामान्य जनतेचे प्रॉब्लेम चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह होतील. मतदान केलं तर आपला सक्रिय सहभाग त्यामध्ये असतो आणि त्याचा एक दबाव राज्यकर्त्यांवर येतो असं तुला वाटतं? तुला काय वाटतं नेमकं? मला आजचा योग हा खूप भरगडत चालला आहे, खूप व्यसनाधीन होत चालला आहे. सरकारने गुटखा बंदी केली, तरुणांनासुद्धा गुटखा मिळते. मग सरकारने कधी गुटखा बंदी केली तर तरुण हा आपल्या ध्येयापासून लांब जाणार नाही. कारण की गुटखा घेतला, थोडं टेन्शन आलं मनात की परत तरुण काय करतो, गुटखा बंदी नाही ते व्यसन दारू वगैरे घेतो. पण सरकारने कधी चांगला उमेदवार निवडून आला, त्याने कधी हे कायदे पास असून बंद केले तर तरुण आपल्या ध्येयासाठी जाऊ शकतो, व्यसन करणार नाही. मग तो आपल्या जीवनात काही गाठू शकतो. तुला काय वाटतं नेमकं? हा सगळा कार्यक्रम जो आहे तो आहे तुमच्या मनात नेमकं काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. कुठल्या मुद्द्यावरती मतदान करायला तुला आवडेल? पहिल्यांदा मतदान करणार आहेस? हो, पहिल्यांदाच मतदान करणार असल्यामुळे अतिशय उत्साही आहे की आपण जो उमेदवार निवडून देऊ की त्याने आपले ज्या आहेत जे समस्या आहेत त्यांच्या पूर्णतः ते पाठपुरावा करतं समस्यांचा. शासनाने जे विविध योजना आणतात शासन, तर त्यानुसार लाभार्थ्यांपर्यंत त्या योजना पोहोचत नाही पूर्णतः. त्यात मध्ये हा भ्रष्टाचार हा होतच असतो. तर असा उमेदवार निवडून द्यायचा आहे की तो पूर्णपणे त्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवू शकतो. सगळ्या योजना त्यांनी पोचवल्या पाहिजेत त्या लोकप्रतिनिधींनी असं वाटतं. तू पहिल्यांदा मतदान करणार आहेस, काय काय मनात आहे, कुठल्या मुद्द्यावर मतदान करायला तुला आवडेल, काय वाटते? सर, माझा मेन मुद्दा असा आहे की कायदेव्यवस्थेमध्ये काहीतरी भर पडली पाहिजे. आपण बघतो इलेक्शन लढतात लोक, तर त्यांचे दोन पॉवरवरती लढतात. ते काहींकडे असते पैशाची पॉवर आणि काही असते गुंडागर्दी. मग गुंडागर्दी का वाढते? कारण की कायदा व्यवस्था त्यापर्यंत पूर्णपणे पोहोचली नाही. त्यामुळे असे गुन्हेगार पुढे पुढे येत जातात आणि ते इलेक्शनमध्ये उभे राहतात. तर अशा वेळेस सामान्य माणसं जर त्यामध्ये सहभाग असेल आणि त्यांनी जर त्यांच्याच याच्यातल्या सामान्य व्यक्तीला जर उभं करून दिलं तर तो व्यक्ती आपले प्रॉब्लेम्स समजू शकतो, गुंडागर्दीपणा कमी होऊ शकते. आणि जर सामान्य व्यक्ती हा एखाद्या मोठ्या पदावरती आला तर गुंडागर्दी ही कमीच होणारच ना. कारण की त्यांचेच जर रूल वगैरे पास होत गेले तर त्यासाठी कायदा व्यवस्था ही सुधारणा करण्यात यावी. त्यासाठी मी इलेक्शन लढेल. आमच्याशी बोललात सगळेजण, त्याबद्दल धन्यवाद. किती वेगवेगळ्या विषयांवर ही सगळी मंडळी विचार करतायत ते आपण बघितलं. तरुणाईच्या हातात पुढचा देश आहे, देशाचं भवितव्य आहे असं नेहमी म्हटलं जातं. ही तरुणाई ग्रामीण भारतापासून, भ्रष्टाचारापासून, महिलांच्या सुरक्षिततेपासून सगळ्याच विषयांवर विचारही करते आहे आणि याच मुद्द्यांना मनात ठेवून, डोक्यात ठेवून ते मतदानासाठी जाणार आहेत. आणि या ताईंनी सांगितलं की मी इलेक्शन लढवणार पण आहे, त्यामुळे त्यांना सगळ्यांना शुभेच्छा. मी महाराष्ट्र बोलतोय या प्रवासामध्ये आज आपण आहोत जळगावमध्ये. जळगाव लोकसभा मतदारसंघातले वेगवेगळे प्रश्न थेट लोकांशी बोलून आपण जाणून घेणार आहोत. इथल्या तनिष्का भगिनींच्याकडनं ही सगळी गोष्टी मतं समजून घेताना आपण नवीन पिढीकडे जाऊ. त्यांना काय वाटते नेमकं वाटतंय? पुढच्या निवडणुकीचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कुठला ठरला पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? अन्न, वस्त्र आणि निवारा या सर्वसाधारणपणे माणसाच्या गरजा असतात.
पण नव्या पिढीची 21व्या शतकातली एक नवी गरज निर्माण झाली आहे आणि ती म्हणजे आम्हाला तंत्रज्ञानाची कास धरूनच पुढे जायचं आहे. आणि त्या दृष्टीने मला वाटतं आमचा येणारा जो लोकनेता असेल तो आमचे प्रश्न दिल्लीत जाऊन मांडणार आहे आणि दिल्लीतल्या योजना गल्लीपर्यंत पोहोचण्यासाठी त्या लोकनेत्याने म्हणजेच खासदाराने आम्हाला गावागावापर्यंत खेड्याखेड्यापर्यंत आणि घराघरापर्यंत तंत्रज्ञान पोहोचवलं पाहिजे एवढी आमची अपेक्षा त्याच्याकडून असणार आहे. नवीन तंत्रज्ञानाकडनं हे सगळं तिथंपर्यंत मतदारसंघातल्या छोट्या गावापर्यंत पोहोचलं पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आहे. काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की नेता जो आमच्या ह्याच्यातनं खासदार असेल तो नुसता आयडियालिस्टिक असायलाच पाहिजे, परंतु त्याने काहीतरी सक्रिय असं प्रॅक्टिकल वर्क करायला पाहिजे की जेणेकरून त्याचा पूर्ण समाजाला आम्हाला फायदा होईल. अभ्यासू नेता असायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. काय वाटतं तुम्हाला? जो काही लोकनेता आम्ही निवडून देणार आहे तो असा असायला पाहिजे की सर्वसामान्य माणसांचं जीवन हे जे महागाईमुळे विस्कळीत झालेलं आहे त्याच्यावरचे दर कमी व्हायला पाहिजे, बेरोजगारांना रोजगार मिळायला पाहिजे. आमच्या जळगावच्या वाहतुकीचा जो मार्ग आहे तो जळगावच्या बाहेरून जायला पाहिजे असे आश्वासन आम्हाला प्रत्येक वेळी देतात, पण त्या आश्वासनाचं ते पालन करत नाही आहे. तनिष्काच्या निमित्ताने वेगवेगळी कामं करत आहेत, उपक्रम राबवत आहेत, त्यातनं हा विश्वास निर्माण झाला आहे. काय वाटतं अजून तुमच्या मतदारसंघाचा विचार केला तर कुठल्या गोष्टी कुठल्या समस्या महत्त्वाच्या आहेत आणि या निवडणुकीचा मुद्दा काय व्हावा असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की महागाई खूप प्रमाणात वाढत चालली आहे. जो कोणी लोकसभेवर बसेल त्याने सर्वप्रथम ज्या गॅस सिलेंडरचे भाव वाढत चालले आहे ते सर्वसामान्यांना परवडण्याजोगे नाहीत आणि त्यांनी याच्यावर निवारण करावं. कारण आज जर 1300 रुपये म्हटलं तर माणूस कमवेल काय आणि खाईल काय? काय वाटतं तुम्हाला? एकूण ही सगळी चर्चा ऐकल्यानंतर आता कोणकोणते मुद्दे असे आहेत की ज्याच्यावर प्राधान्याने विचार व्हायला हवा आहे पुढच्या निवडणुकीमध्ये? पुढच्या निवडणुकीमध्ये प्राधान्याने विचार करण्यासारखा एक आहे की लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून जाणारा खासदार हा केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये किंवा त्या निर्णय प्रक्रियेमध्ये आलेला असतो. मतदारसंघाचा विकास करताना एस्पेशली जळगाव मतदारसंघाचा विकास जर आपण बघितला तर याच्यामध्ये 8 तालुके येतात, पण त्या मानाने इथला इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट झालेला नाही. केंद्र शासनाच्या बऱ्याच योजना ज्या आहेत त्या औद्योगिकरणाला प्राधान्य देणाऱ्या आहे. युवकांच्या बेरोजगारीच्या समस्या या माध्यमातून सुटू शकतात, नंबर 1. दुसरी गोष्ट अशी आहे की महिलांच्या माध्यमातून महिलांची ताकद ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने 50% आहे. बचत गटाच्या माध्यमातून आणि तनिष्काच्या माध्यमातून महिला संघटित झालेल्या आहेत. त्यांच्या एकमेकींच्या एकजुटीचे प्रश्न आणि एकजुटीने ज्या सॉल्व करत असलेल्या प्रश्न ही महिलांची ताकद आता तुम्हाला गृहीत धरून चालणार नाही आहे. म्हणून या महिलांच्या ज्या काही अपेक्षा आहेत की नंबर 1चा की भ्रष्टाचारित उमेदवार नसावा. दुसरी गोष्ट उच्च शिक्षित उमेदवार असावा की जेणेकरून त्याच्याकडे विकासाची कास असेल, ज्याच्याकडे विजन असेल, लोकांशी जनसंपर्क ठेवणारा उमेदवार तिथं असला पाहिजे. तनिष्काने मांडलेली मतं सगळ्यात लक्षात घेतली तर उमेदवार कसा असावा इथंपासनं त्यांना कुठले मुद्दे हाताळले पाहिजेत इथंपर्यंत सगळ्याच विषयांवर यांनी चर्चा केली आणि त्या फक्त उमेदवारांना सूचना करून थांबलेलं नाही तर त्यांनी राजकीय पक्षांनाही सूचना केलेली आहे. एक तनिष्कात जर खासदार झाले तर अनेक गोष्टींचे ज्या समस्या आहेत, अनेक अडचणीच्या आहेत त्याही दूर होऊ शकतात आणि त्यात तनिष्का भगिनी खूप उत्तम कामही करू शकतात. त्यामुळे त्याचाही विचार करायला हरकत नाही.